रागावर कंट्रोल कसा मिळवायचा, चला बघूया एका जबरदस्त उपायाबद्दल. फक्त 30 सेकंड. हो, खरंच एवढाच वेळ पुरेसा आहे. कशासाठी? 10 वर्षांचं नातं तोडायला, नोकरी गमवायला किंवा नाव खराब करायला? आपल्याला वाटतं आपल्याला राग येतो, पण खरं तर रागच आपला ताबा घेतो. तो आपल्याला हायजॅक करतो. पण यावर एक उपाय आहे, एक प्राचीन ब्रेन हॅकिंग नियम. हे रहस्य आहे भगवद्गीतेतलं, जिथे श्रीकृष्णाने रागामुळे काय होतं ते सांगितलंय. हे फक्त तत्वज्ञान नाहीये, तर ही एक मानसिक प्रक्रिया आहे, विनाशाची साखळी. तर हे आहेत त्या साखळीचे 5 टप्पे. आणि सुरुवात होते क्रोधाने, म्हणजेच रागाने. रागामुळे येतो संमोह, म्हणजे बुद्धीवर एक प्रकारचं दुःख येतं, काहीच स्पष्ट दिसत नाही. मग होतो स्मृतिविभ्रम, म्हणजे स्मरणशक्तीचा नाश. आपण 10 चांगल्या गोष्टी विसरून आणि फक्त एक चूक पाहतो. आणि स्मरणशक्ती गेली की बुद्धीही काम करत नाही, निर्णय घेण्याची क्षमताच संपते. आणि मग होतो विनाश. नाती तुटतात, मनःशांती संपते, सगळंच उद्ध्वस्त होतं. मग प्रश्न हा आहे की ही साखळी तोडायची कुठे? यातला सगळ्यात कमकुवत दुवा कोणता? उपाय रागाशी लढण्यात नाहीये, तर हल्ला करायचा आहे स्मृतिभ्रमावर. म्हणजे स्वतःला आठवण करून द्यायची की ही व्यक्ती माझी शत्रू नाही, माझी आपली आहे. चला काही खऱ्या उदाहरणांवरून हेच समजून घेऊया. हे आहेत राहुल. आधी बॉस ओरडला की घरी मुलांवर राग काढायचे. आता ते स्वतःला आठवण करून देतायत. अनिकेतचं बघा, भांडणात तो नेहमी जुने मुद्दे काढायचा आणि प्रियाला सोडून जाण्याची धमकी द्यायचा. पण आता तो थांबतो, आठवतो प्रियाच ती व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करतो. आणि आज त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झालीयत. आणि सुमित, ज्याचा ट्रॅफिकमधला राग इतका वाढला होता की पोलीस केस होता होता राहिली. पण आता कोणी कट मारला तर तो हसतो. त्याला कळलंय की रागाने फक्त स्वतःचंच नुकसान आहे आणि आता तो औषधमुक्त आहे. तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यातली कोणती साखळी तोडणार आहात? लक्षात ठेवा, उत्तर आठवणींमध्ये आहे.